नमस्कार. शिवी देणे गुन्हा आहे? काही उच्च न्यायालयाचे निकाल सांगितले जातात. रागाच्या भरात एखादी शिवी तोंडातून पडली तर त्याला गुन्हा समजू नये असं काही उच्च न्यायालयांनी आपल्या निकालात म्हटलेलं आहे. आणि त्या नेमक्या संदर्भाला घेऊन शिवी देणे म्हणजे काय मोठा गुन्हा आहे का, तुम्ही FIR दाखल करणार का, असे प्रश्न विचारले जातात. आणि असे प्रश्न विचारणारा कॉकरोच जनता पार्टीचा अभिजित दिपके खूप मोठ्या प्रमाणावर हे विषय मीडियाच्या समोर प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असतो की शिवी देणे का गुन्हा आहे का, त्यांनी केलं ते वाईट आहे पण गुन्हा आहे का. जरा ऐका ना अभिजित दिपकेच्या भाषेत. मध्ये ट्रम्प बद्दल काय काय बोलल्या जातं ते तुम्ही वाचाय. डेमोक्रेसी ना दोन्हीकडे नाही, पण डेमोक्रेसीचं काय असतं, व्हॉट डज डेमोक्रेसीचा एसेन्स काय, त्याच्यात मी अगदी म्हणतो शिवी देणं क्रिमिनल ऑफेन्स नाहीये. जे ती बोलली त्याचं मी समर्थन करत नाही, पण त्याच्यामुळं तिच्यावर FIR केला पाहिजे का? मग जर तुम्ही तिच्यावर FIR करताय, रमेश बुद्धिहुडी पार्लमेंटमध्ये बसून एका दुसऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंटला काय शब्द वापरला होता त्यांनी, त्यांच्यावर FIR का नाही होत? योगी आदित्यनाथनी ANIच्या कॅमेरा पर्सनला त्यांना माहिती नव्हतं रेकॉर्डिंग चालू आहे, त्यांनी एक अपशब्द वापरला, योगी आदित्यनाथवर काय FIR नाही झाली का? मग दोन कायदे आहेत, मुख्यमंत्री शिवी देऊ शकतो, तरुण शिवीने देऊ शकत, पंतप्रधान शिवी देऊ शकतो, तरुण शिवीने देऊ शकत. पंतप्रधानांनी स्वतः 50 करोड की गर्लफ्रेंड हे बोललेले. पंतप्रधान म्हणताय ना तुम्ही, मोठी पोझिशन आहे. ह्या यंगर जनरेशनला विच हंट केल्या जाते. ते जे एक मोमेंट ऑफ हीट मध्ये ज्या गोष्टी ज्या बोलल्यात ते नाही, मला ऐकलं, शिवी देणे हा गुन्हा नाही काय, असं कोणी रागाच्या भरात भावनेच्या भरात बोलत असतं म्हणून काय गुन्हे दाखल करायचे, म्हणून काय लहान लेकरांना अटक करायची का, हे असं ऐकलं ना की आपल्याला वाटतं की खरंच शिवी देणे हा गुन्हा नाही आहे. काय गुन्हा आहे? कारण काय, चायला मायला हे शब्द आपण नेहमी वापरत असतो. त्यामुळं आयला गेलोच नाही, आयला आलोच नाही, मायला चल ना बे, गप का बसला तुझ्या मायला, उठकी इथून, हे असे शब्द वापरण्याची आपल्याला सवय आहे. त्यामुळे चायला मायला हे शब्द म्हणजे काही फार मोठी शिवीगाळ नाही, या मताशी मी सुद्धा सहमत आहे. बरं, त्यांचा दुसरा एक प्रवक्ता आहे सौरभ दास नावाचा, खूप गरीब विद्यार्थी, दिल्लीच्या B48च्या बंगल्यामध्ये राहणारा, साधारण फक्त 24-25 लाख रुपये वर्षाला भाडं भरणारा एक गरीब विद्यार्थी. तो तर म्हणतो की हलका सा मजाक क्या हो गया, इसको इतना सीरियसली क्यों लिया जा रहा है. बघा, अगर किसी ने हल्का सा मजाक भी कर दिया प्रधानमंत्री के ऊपर, प्रधानमंत्री जी भगवान तो है नहीं, तो ऑब्वियसली मजाक लोग करेंगे, वो लोकतंत्र का हिस्सा है वो चीज करना, टिप्पणी करना. लेकिन अगर ऐसा कंटेंट हटाया जा रहा है तो मुझे तो ये नहीं समझ में आ रहा है, इतना इस सरकार ने सेंसरशिप किया है पिछले सालों में भी, हमेशा उससे भी ज्यादा फिर कंटेंट बनता है. स्ट्राइसेंड इफेक्ट बोलते हैं इसको, सरकार को पढ़ लेना चाहिए. पाहिलं, म्हणजे जंतर मंतरवर जे झालं ते हलकासा मजाक, आणि याला इतकं गांभीर्याने का घेतलं जात आहे असं. मला कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला केलेल्या शिवीचं समर्थन अथवा विरोध करायचा नाही आहे. मला फक्त एक संवैधानिक माहिती खोट्या पद्धतीनं जाते ते सांगायचं आहे. आता ही शिवीगाळ म्हणजे काय होतं, माझी विनंती आहे, हा व्हिडिओ जरासा जपून बघा ऐकताना, कारण जे दाखवेल ना मी ते फार वाईट आहे. बघा. मिल जाती अम्मा, चो दूंगा माँ की चूत मोदी की. मोदी साला बड़वा है. मन का जैसी लोड़ा जो मोदी की बहन ने चोदा, वो बहन का लोड़ा. मोदी जी, हाँ मोदी जी क्या की चूत. जंतर मंतर में लड़की को मारा है, ये हमारे का दिखा, उसका गाल नहीं फाड़ दिया, मार दो चोट के. नींबू का पानी बड़ा खट्टा लगता है, मोदी की माँ चोटने को बड़ा अच्छा लगता है. मोदी ने करा क्या, कोहड़ी के लोग मेरे की चूत में छुट्टी के अलावा. यात तुम्हाला व्हरायटी व्हिडिओ दाखवलेत, केलेली शिवीगाळ दाखवली आहे, हातवारे दाखवलेत, क्या मोदी मेरे, हां ते म्हणलेलं दाखवलं आहे, सगळं दाखवलं आहे. म्हणजे याला शिवीगाळ म्हणायचं का काय म्हणायचं? हा हलकासा मजाक होता का?
याच्याबद्दल काहीच कारवाई होत नसते का, किंवा करू नये का? मी तुम्हाला काही भारतीय न्यायसंहितेची कलमं सांगतो. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय एक गोष्ट नक्की मान्य करतं, ते म्हणजे रागाच्या भरात एखादी दिलेली शिवी याला गंभीर गुन्हा मानू नये. पण ती शिवी अश्लीलतेकडे झुकणारी असेल तर तो गुन्हा आहे. ती शिवी जातीवर आधारित असेल तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे. एखाद्याला धोका पोचवणे, एखाद्याचा नुकसान करणे, अपमान करणे सार्वजनिक ठिकाणी असं काही असेल तर भारतीय न्यायसंहितेचे कलम 504 नुसार तो गुन्हा आहे. 2 वर्षाची कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा या गुन्ह्यामध्ये होऊ शकतात. दुसरा कलम आहे 506. याच्यामध्ये नुकसान करण्याचा हेतू, धमकी देण्याचा हेतू जर असेल तर त्याला सुद्धा दंड, कारावास किंवा दोन्ही अशा स्वरूपाच्या शिक्षा आहेत. आणि मग जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत करण्याचा दुष्ट हेतू होता, जो भाग होता, त्याला काय म्हणायचं? होय, हा गुन्हा आहे. हा गुन्हा कमी वय असलेली मुलं करणार असतील, हा गुन्हा जर लहान लहान मुलं करणार असतील, त्याला सज्ञान म्हणतात, झालेले नाहीत अशा मुलांकडून होणार असेल तर हे अजून जास्त चिंताजनक आहे. काय आहे? सज्ञान नसलेल्या, ज्याला एक छान शब्द आपल्या कायद्याने काढलेला आहे, विधिसंघर्षग्रस्त बालकांच्याकडून करून घेतलं जात असेल तर हे जास्त घातक आहे. कारण गुन्हा दाखल होत नाही म्हणून लहान लहान मुलांना हे करायला लावलं जातं. आपल्याकडं चोरी, ड्रग्सची विक्री, नशेची विक्री करण्यासाठी या लहान मुलांना वापरलं जातं. मुलं पकडली जातात आणि त्यांना परत बालसुधारगृहात पाठवलं जातं. बाहेर येतात, गंभीर गुन्हा दाखल होत नाही. लहान लहान मुलं वापरली जातात. असं जसे ते गुन्हेगार त्या प्रकारात वापरले जातात, तशी मुलं सुद्धा वापरली जाऊ लागलीत. मी एक प्रकरण तुम्हाला सांगितलं होतं, फार गांभीर्यानं घेतलं नाही कोणी. ते म्हणजे औरंगाबाद उच्च न्यायालय, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर असं म्हणूया, कारण त्याचं नाव अजूनही औरंगाबाद उच्च न्यायालय आहे. या उच्च न्यायालयामध्ये 4 विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या नीटच्या विरोधात. या याचिकेमध्ये दाखल करण्यात आलेले मार्क मेमो फॅब्रिकेटेड होते. माफ करा, उत्तरपत्रिका फॅब्रिकेटेड होत्या, तयार केलेल्या होत्या. आणि त्या उत्तरपत्रिकेच्या आधारावर मुलं शपथपत्र दाखल करत होती वडिलांच्या नावानं. म्हणजे वडिलांनी न्यायव्यवस्थेशी धुळफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुन्हे दाखल होतील. या लहान मुलांना वापरलं जाणं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या मुलांना वापरून जर कोणी अशी शिवीगाळ करायला लावणार असेल, त्यांना गुन्हेगारीच्या मार्गाकडे वळवणार असेल तर हे जास्त घातक आहे. त्यामुळं दिपकेनी हा भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करू नये. अभिजित दिपके, वय वर्ष 30 आहे आणि देशातले 50 हजार तरुण तुमच्या पाठीशी उभे आहेत. याचा अर्थ तुम्ही खूप ज्ञानी झाले असा होत नाही. गर्दीला अक्कल असते असं नाही, अजिबात नाही. त्यामुळं उगाच आपल्याला फार कळतं म्हणून कायद्याचे, संविधानाचे अर्थच बदलण्याचा प्रयत्न करू नये. शिवीगाळ करणे, सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करणे, प्रतिमा हनन होईल असे प्रयत्न करणे, अश्लील शिवीगाळ करणे, हे सगळे गुन्हे या प्रकारात मोडतात. आणि अभिजित दिपकेंच्या बाकी सगळ्या सहकाऱ्यांचं वास्तव देखील समोर येत आहे. त्यामुळं खोटं बोलून, विद्यार्थ्यांना फसवून गुन्हा दाखल होत नसतो असं म्हणून शिवीगाळ करायला लावण्याचं षडयंत्र चाखलं जात आहे. या षडयंत्राकडं नीट लक्ष देण्याची गरज आहे, म्हणून या विषयाला मांडतो आहे. नमस्कार.